दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पावर आमदार परिणय फुकेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्याचा अर्थसंकल्प हा अतिशय चांगला अर्थसंकल्प ठरेल असं ते म्हणतायत। पाहूया आपण। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकरता व्यापाऱ्यांकरता मोठी तरतूद होऊ शकते। भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीच्या निवडणुकीच्या जे घोषणा आम्ही केलेल्या आहे ते 100% सर्वच घोषणा आणि जे आम्ही लोकांना आश्वासन दिले ते 100% आम्ही पूर्ण करणार। या पुढच्या 5 वर्षात ते पूर्ण करण्याचं ध्येय राज्य सरकारने घेतलेलं आहे। दरम्यान अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहे यावर सुद्धा नजर टाकूया। आपल्या ज्या देशात जो टॅक्सेस आहे त्यामुळे काय होते, आपल्या इथं मुलं टिकत नाही, बाहेर देशात जातात। तर आपल्याकडे जर टॅक्सेस कमी झाले तर आपले जे मुलं आहेत ते इथंच राहतील। आपल्याकडे आणखीन समजा आता इलेक्ट्रिकल बाईक निघली, त्याचे जे काही पार्ट आहे ते बाहेरून मागवले जातात। जर ते भारतामध्ये जर तयार झाले तर उलट स्वस्त भेटतील, ते महाग भेटतात। एखादी बाईक समजा खराब वगैरे झाली तर जे पार्ट यायलाच 8-10 दिवस लागतात कुठलं पण। तर इथे जर बनवलं भारतामध्ये खूप छान राहील ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।